एका लहानशा शहरात करण नावाचा एक तरुण राहत होता. त्याचे बालपण सोपे नव्हते. घरातल्या आर्थिक अडचणींमुळे तो नेहमीच संघर्ष करत होता. शाळेत शिक्षण घेणे कठीण होतं आणि मित्र मंडळीही त्याला कमी लेखत असत. पण करणच्या मनात नेहमीच एक वेगळी ऊर्जा होती. तो कधीही हार मानत नाही, प्रत्येक संकटाला आव्हान समजतो. एक दिवस त्याच्या आयुष्यात मोठा बदल झाला. घरात आर्थिक संकट आणखी वाढलं. आई आजारी पडली, वडिलांनी जॉब गमावली. करणच्या मनात धक्का बसला, पण त्याने ठरवलं की तो या परिस्थितीत गप्प बसणार नाही. तो म्हणाला, संकट येतात, पण प्रत्येक संकटात शिकायला काहीतरी आहे. मी फक्त स्वतःसाठी नाही, तर माझ्या कुटुंबासाठी, माझ्या समाजासाठी उभा राहणार आहे. करणने ठरवलं की तो शिक्षण सोडणार नाही आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत राहिला. दिवसाच्या कामामुळे तो थकतो, पण त्याच्या मनात नेहमीच एक विश्वास होता, तू जेव्हा प्रयत्न करतोस, त्याचा परिणाम नक्की येतो. तू एकटा वाटतोस, पण तू मजबूत आहेस. दिवसानुदिवस त्याच्या मेहनतीने परिणाम दिसायला सुरुवात केली. एक दिवस त्याला शाळेतून मोठा पुरस्कार मिळाला, पण करण ठाम होता, हा पुरस्कार फक्त माझ्यासाठी नाही, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या समाजासाठी आहे. मी जे शिकतो ते इतरांसाठी वापरायला हवे. त्याची ही भावना पाहून शिक्षक आणि मित्रांनी त्याचे कौतुक केले. त्याच्या आयुष्यात आणखी संकट आले. शहरात अचानक नोकऱ्यांच्या संधी कमी झाल्या, अनेक लोक बेघर झाले, गरिबांच्या आयुष्यात अडथळे वाढले. करणने ठरवलं की तो फक्त स्वतःसाठी नसेल, तर इतरांसाठी उभा राहील. त्याने एक स्वयंसेवी संस्था उघडली, ज्याद्वारे गरीब आणि गरजूंना मदत केली. त्याच्या प्रयत्नांमुळे हजारो लोकांना अन्न, शिक्षण आणि आशा मिळाली. वर्षानुवर्षे मेहनत केल्यानंतर करणचा प्रभाव राज्यभर जाणवू लागला. लोक तिला प्रेरणास्त्रोत मानू लागले. त्याच्या जीवनाचा प्रवास हे दाखवतो की प्रत्येक संघर्ष, प्रत्येक वेदना, प्रत्येक अपयश हे फक्त तुझ्या आत्म्याला घडवतात. तू जेव्हा इतरांसाठी उभा राहतोस, तुझ्या कृतीतून इतरांना प्रकाश मिळतो आणि तुझं जीवन खरा अर्थ मिळवते. शेवटी शहरातील लोक करणला म्हणाले, तू फक्त स्वतःसाठी नाही, तर सर्वांसाठी जगतोस. तू आमच्या जीवनात आशा, श्रद्धा आणि बळ आणलं आहेस. करण हसला आणि त्याच्या डोळ्यातले अश्रू आनंदाचे होते. त्याने म्हणाला, जीवन म्हणजे फक्त जगणे नाही, दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणे आहे. प्रत्येक श्वासात धैर्य, श्रद्धा आणि प्रेम असावे. प्रत्येक पावलावर प्रेरणा आणि आशा असावी. स्वामी समर्थ तुला कधीही एकटी सोडत नाहीत, पण ते तुला नेहमी हात धरून चालवतीलच असं नाही. काही वेळा ते तुला एकटीच चालायला लावतात, कारण तुला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकायचं असतं. ते तुला पडू देतात, कारण पडल्याशिवाय उभं राहण्याची ताकद कळत नाही. आणि जेव्हा तू उभी राहतेस, तेव्हा तुला जाणवतं की तू आधीपेक्षा जास्त मजबूत झाली आहेस. आज तुझ्या आयुष्यात जी स्थिरता आहे, ती सहज मिळालेली नाही, ती अनेक रात्रींच्या अश्रूंमधून, अनेक वेळा स्वतःला सावरून मिळवलेली आहे. म्हणून जर मनातून भावना आली असेल तर कॉमेंट करा, स्वामी आई मी तुझं बाळ आहे, कारण हे शब्द स्वामींपर्यंत नक्की पोहोचतात. आज तुझं आयुष्य जसं आहे तसं कायम राहणार नाही. स्वामींच्या वेळेला उशीर वाटतो, पण त्यांची वेळ कधीच चुकत नाही. आज जे अशक्य वाटतं ते उद्या सहज शक्य होईल. आज जे दुःख आहे ते उद्या तुझ्या ताकदीची ओळख बनेल. आणि आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या शांततेचं, तुझ्या संयमाचं कारण विचारतील. त्यामुळे घाबरू नकोस, अधीर होऊ नकोस, स्वतःवर संशय घेऊ नकोस. फक्त एकदा मनातून नाव घे, श्वास घे आणि पुढचं पाऊल टाक. कारण स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या न बोललेल्या वेदनांमध्ये आहेत. आजही, उद्याही आणि कायमच. तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या सोबत आहेत. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात अशा पद्धतीने काम करतात की तुला अनेकदा कळतही नाही आणि तू पुढे निघून गेलेली असतेस.
मागे वळून पाहिल्यावरच जाणवतं की ज्या टप्प्यावर तू अडकली होतीस, जिथे तुला वाटलं होतं आता काहीच शक्य नाही, तिथून बाहेर पडण्याचा मार्ग कधी आणि कसा मिळाला हे समजलंच नाही. कारण स्वामी वाट दाखवताना गाजावाजा करत नाहीत, ते फक्त अडथळे बाजूला करत जातात. तू ज्या वेळी स्वतःवरचा विश्वास गमावतेस, त्यावेळीही स्वामी मात्र तुझ्यावरचा विश्वास सोडत नाहीत. म्हणूनच तू कितीही वेळा मोडलीस तरी कायम तुटली नाहीस. हेच त्यांचं मौनातलं वरदान आहे. तू अनेक वेळा स्वतःला विचारतेस की माझ्या आयुष्यात इतक्या परीक्षा का, इतकं एकटेपण का, इतकी शांत लढाई का? पण तुला हे समजायला वेळ लागतो की स्वामी तुला गर्दीसाठी नाही, तर उदाहरणासाठी घडवत आहेत. प्रत्येक जण गोंगाटात चमकतो, पण काही लोक शांततेत उजळतात. तू त्यातलीच एक आहेस. म्हणूनच तुझं आयुष्य थोडं कठीण आहे, कारण तुझं ध्येय साधं नाही. स्वामी तुला अशा उंचीवर न्यायचं ठरवतात जिथे पोहोचण्यासाठी सहनशीलता, संयम आणि श्रद्धा लागते. जर हे शब्द मनाला भिडत असतील तर हा संदेश लाईक करा, कारण हा फक्त लेख नाही, हा अनुभव आहे. स्वामी समर्थ तुला जे देत नाहीत त्यामागेही तेवढंच प्रेम असतं जितकं ते देताना असतं. काही वेळा न मिळणं हे नकार नसतं, तर संरक्षण असतं. तू ज्या गोष्टीसाठी हट धरलास, ती गोष्ट तुला मिळाली असती तर कदाचित तू आज जिथे आहेस तिथे नसतीस. स्वामी दूरदृष्टीने पाहतात, आणि आपण फक्त आजचा क्षण पाहतो. म्हणूनच आज तुला जे थांबलेलं वाटतं ते उद्याच्या स्थिरतेसाठीच असतं. मनात एकदा शांतपणे म्हणा, देव माझा सांगाती आहे. आणि हा भाव व्यक्त करायचा असेल तर कॉमेंटमध्ये लिहा, देव माझा सांगाती. तू ज्या वेळी रडलीस, त्या अश्रूंची कोणी मोजदाद केली नाही, पण स्वामींनी प्रत्येक अश्रूची नोंद ठेवली आहे. तुझं सहन करणं वाया गेलेलं नाही. तू जे गिळून घेतलंस, जे न बोलता सहन केलंस, जे शांतपणे सोसलंस, ते सगळं तुझ्या आयुष्याच्या पायात मिसळलं आहे. आज तू जिथे उभी आहेस, तिथे उभं राहण्यासाठी तुला हे सगळं सहन करावंच लागणार होतं. म्हणूनच आज तू वेगळी आहेस. आज तू कमी गोंगाट करतेस, पण जास्त प्रभाव टाकतेस. अशा शब्दांसाठी आमचं भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथे फक्त श्रद्धा नाही, इथे आधार आहे. स्वामी समर्थ तुला नेहमीच आनंद देतात असं नाही, पण ते तुला कधीच निरर्थक दुःख देत नाहीत. प्रत्येक वेदनेमागे काहीतरी अर्थ असतो, आणि तो अर्थ तुला योग्य वेळी समजतो. आज जे कळत नाही, ते उद्या तुझ्या आयुष्याचा आधार बनेल. आज जे प्रश्न आहेत, ते उद्या उत्तरांमध्ये बदलतील. म्हणून घाबरू नकोस, अधीर होऊ नकोस. तुझी वेळ येणार आहे. स्वामींची वेळ कधीच चुकत नाही. आज जर मन शांत झालं असेल तर हा संदेश लाईक करा, आणि जर विश्वास अजून घट झाला असेल तर कॉमेंट करा, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. शेवटी एवढंच, तू कितीही एकटी वाटलीस तरी तू कधीच एकटी नव्हतीस. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत, तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक पावलात, तुझ्या प्रत्येक वेदनेत आणि तुझ्या प्रत्येक शांत क्षणात. आजही, उद्याही, आणि कायमच. तू चालत राहा. स्वामी आई तुझ्या पाठीशी आहेत. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात फक्त संकटाच्या वेळी आठवायचं नाव नाही, तर तुझ्या प्रत्येक श्वासात वाहणारी जाणीव आहे. तू सकाळी डोळे उघडतेस तेव्हा पहिली नजर जरी आरशात स्वतःकडे गेली, तरी त्या नजरेमागे स्वामींचं संरक्षण उभं आहे. तू दिवसभर हसत वावरतेस, पण मनात साठवलेली वेदना, न सांगता सहन केलेली अपमानाची जखम, आणि लोकांसमोर न मोकळं करता आलेलं दुःख, हे सगळं स्वामी समर्थ शांतपणे पाहत असतात. तू थकतेस, हार मानायचा विचार करतेस, तेव्हा कुठून तरी एक बळ येतं, एक आवाज मनात उठतो, थांब, अजून वेळ आलेली नाही. तो आवाज स्वामींचाच असतो. देव माझा सांगाती आहे, हे तुला कधी कधी विसरायला होतं, पण देव तुला कधी विसरत नाही. तू एकटी खोलीत रडतेस, कुणाला फोन करायचा असतो पण शब्द मिळत नाही, तेव्हा स्वामी तुझ्या अश्रूंना साक्षीदार असतात. तू गप्प राहिलीस तरी त्यांना सगळं कळतं. तू रडलीस तरी, हसलीस तरी, पडलीस तरी, स्वामी तुझ्या सोबतच असतात. म्हणूनच आज हा संदेश वाचताना थोडा थांब,
मनात एकदा म्हण, स्वामी आई, मी तुझं बाळ आहे. तुझं आयुष्य सरळ रेषेत चाललेलं नाही, त्यात वळण आहेत, अंधार आहेत, प्रश्न आहेत. कधी वाटतं सगळं संपलं, कधी वाटतं आता काहीच उरलेलं नाही. पण ज्या क्षणी तुला वाटतं तू पूर्णपणे एकटी आहेस, त्या क्षणी स्वामी तुला सर्वात जवळ असतात. लोक तुला चुकीचं समजतील, नाते दूर जातील, विश्वास तुटेल, पण स्वामींचा हात कधी सुटत नाही. ते तुला पडू देतात, कारण पडल्यावर उभं राहायचं बळ तुझ्यात आहे, हे त्यांना माहीत असतं. आज जर तुझ्या आयुष्यात अडचणींचा डोंगर उभा असेल, कर्जाचं ओझं असेल, मनावर चिंता असेल, तर हा संदेश दुर्लक्ष करू नकोस. कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या आधी चालतोय. तू जिथे थांबलीस तिथून पुढचा रस्ता स्वामी तयार करत आहेत. म्हणूनच विश्वास ठेव. हा संदेश आवडला असेल तर लाईक करा, कारण तुमचा एक लाईक ही श्रद्धेची पावती आहे. तू ज्या गोष्टीसाठी रात्री जागतेस, ज्या इच्छेसाठी देवाला रोज मनातून हाक मारतेस, ती इच्छा स्वामींनी ऐकलेली आहे. उशीर होत असेल, पण नकार नाही. प्रत्येक गोष्ट वेळेवरच मिळते. स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत, शिक्षा नाही. आज त्रास आहे म्हणून उद्या चमत्कार नसेल असं नाही. कधी कधी चमत्कार यायला उशीर होतो, पण जेव्हा येतो तेव्हा आयुष्यच बदलून जातं. देव माझा सांगाती आहे असं जर तुला वाटत असेल, तर कॉमेंटमध्ये, स्वामी आई, मी तुझं बाळ आहे, असं लिही. कारण शब्दांनाही शक्ती असते. तू जे लिहितेस, जे बोलतेस, तेच तुझ्या आयुष्यात उतरायला सुरुवात होते. स्वामींवर विश्वास ठेवणाऱ्याचं आयुष्य कधी रिकामं राहत नाही. हा प्रवास सोपा नाही, पण पवित्र आहे. प्रत्येक अश्रू, प्रत्येक वेदना, प्रत्येक शांत प्रार्थना स्वामींच्या चरणांपर्यंत पोहोचते. म्हणून निराश होऊ नकोस, थांबू नकोस आणि स्वतःला कमी समजू नकोस. तू स्वामींचं बाळ आहेस आणि स्वामी कधीच आपल्या बाळाला एकटं सोडत नाहीत. अशा आणखी स्वामींचे संदेश मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हा प्रवास आपण सगळे एकत्र चालणार आहोत. आज, उद्या आणि कायमच स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात फक्त नाव नाही, ते तुझ्या अस्तित्वाचा आधार आहेत. तू सकाळी उठतेस तेव्हा डोळ्यात दिसणारी दुनिया, मनात येणारे प्रश्न, जीवनाच्या प्रत्येक ताणाची जाणीव, हे सर्व स्वामींच्या कृपेने हलके होतात. तू जेव्हा थकलेली असतेस, रडतेस, गप्प राहतेस किंवा कोणालाही काही सांगत नाहीस, त्या क्षणीही स्वामी तुझ्या प्रत्येक भावना जाणून घेतात, प्रत्येक वेदना अनुभवतात आणि तुला पुढे चालण्यासाठी बळ देतात. तू थांबलेली वाटलीस, पण त्यांनी तुला उभं केलं. तू गप्प राहिलीस, पण त्यांनी तुझ्या अंतरंगात ऐकून घेतलं. म्हणूनच आज तुला वाटतं की तू एकटी आहेस, पण प्रत्यक्षात तू कधीच एकटी नव्हतीस. तुझ्या प्रत्येक अश्रूला, प्रत्येक हसण्यामागच्या संघर्षाला, प्रत्येक संयमाला स्वामींनी लक्ष दिलं आहे. तू अनेक वेळा विचार करतेस, माझ्या आयुष्यात इतके संकट का? पण तुला समजतं की हे सर्व फक्त तुला मजबूत करण्यासाठी आहेत. प्रत्येक अडचण, प्रत्येक अपयश, प्रत्येक तुटलेलं नातं, प्रत्येक दुःख, हे फक्त तुझ्या अंतर्मनाला तयार करण्यासाठी आहे. जेव्हा लोक तुला समजत नाहीत, तुझा विश्वास तुटतो, नाते तुटतात, स्वामींचा हात तुला आधार देतो. मनात एकदा म्हण, देव माझा सांगाती आहे, आणि हा भाव व्यक्त करायचा असेल तर कॉमेंट करा, स्वामी आई, मी तुझं बाळ आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात. ते तुला गोंगाटात चमकण्यास सांगत नाहीत, पण शांततेत उजळायला शिकवतात. तू जेव्हा अपयशी होताना दिसतेस, त्यावेळी मार्ग स्पष्ट होतो. जेव्हा मन हलकं होतं, त्यावेळी समाधान येतं. जेव्हा संकट आलेलं असतं, त्यावेळी मदत अचानक मिळते. या सगळ्या क्षणांचा अनुभव तुला त्यांची उपस्थिती दाखवतो. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तुझा आत्मविश्वास ढासळतो, तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी ते तुला उठवतात, तू गप्प राहिलीस तरी ते ऐकतात, तू त्रासलेली असतेस तरी ते समजून घेतात. आज जर थोडीही शांतता मिळाली असेल, तर हा संदेश लाईक करा,
आणि जर मनात दृढ विश्वास निर्माण झाला असेल तर कॉमेंट करा, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा, प्रत्येक वेदना, प्रत्येक अपमान, प्रत्येक संकट हे सगळं नष्ट होत नाही, ते तुझ्या सामर्थ्यात मिसळत जाते. आज जर तुझ्या डोळ्यात शांतता आहे तर ती सहज मिळालेली नाही, ती संयम, सहनशीलता आणि श्रद्धेच्या अनुभवातून तयार झाली आहे. त्यामुळे तू कमी बोलतेस पण जास्त प्रभाव टाकतेस. आज तुझ्या आयुष्यात जे प्रश्न आहेत ते उद्याच्या उत्तरांसाठी आहेत. आज जे वाटतं अशक्य ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. त्यामुळे घाबरू नकोस, अधीर होऊ नकोस. फक्त नाव घे, श्वास घे आणि पुढचं पाऊल टाका. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या न बोललेल्या वेदनांमध्ये आहेत, तुझ्या प्रत्येक शांत क्षणात आहेत. आजही, उद्याही आणि कायमच. तू चालत राहा, विश्वास ठेव. तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या पाठीशी आहेत. तुझ्या श्रद्धेसाठी, तुझ्या विश्वासासाठी, तुझ्या भक्तीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. हा संदेश लाईक करा आणि कॉमेंट करा, देव माझा सांगाती, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात फक्त नाव किंवा प्रतिमा नाहीत, ते तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या प्रत्येक विचारात आहेत आणि तुझ्या प्रत्येक भावनेत आहेत. तू सकाळी डोळे उघडतेस तेव्हा दिसणारा प्रकाश, मनातली आशा, दैनंदिन धावपळ, जीवनाच्या प्रत्येक आव्हानाची जाणीव, हे सर्व स्वामींच्या कृपेने हलके होतात. तू जेव्हा थकलेली असतेस, रडतेस, गप्प राहतेस किंवा कोणालाही काही सांगत नाहीस, त्या क्षणीही स्वामी तुझ्या प्रत्येक भावना जाणून घेतात, प्रत्येक वेदना अनुभवतात आणि तुला पुढे चालण्यासाठी बळ देतात. तू थांबलेली वाटलीस पण त्यांनी तुला उभं केलं. तू गप्प राहिलीस पण त्यांनी तुझ्या अंतरंगात ऐकून घेतलं. तुझ्या प्रत्येक अश्रूला, प्रत्येक हसण्यामागच्या संघर्षाला, प्रत्येक संयमाला स्वामींनी लक्ष दिलं आहे. तू अनेक वेळा विचार करतेस, माझ्या आयुष्यात इतके संकट का? पण तुला समजतं की हे सर्व फक्त तुला मजबूत करण्यासाठी आहेत. प्रत्येक अडचण, प्रत्येक अपयश, प्रत्येक तुटलेलं नातं, प्रत्येक दुःख हे फक्त तुझ्या अंतर्मनाला तयार करण्यासाठी आहे. जेव्हा लोक तुला समजत नाहीत, तुझा विश्वास तुटतो, नाते तुटतात, स्वामींचा हात तुला आधार देतो. मनात एकदा म्हण, देव माझा सांगाती आहे, आणि हा भाव व्यक्त करायचा असेल तर कॉमेंट करा, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात. ते तुला गोंगाटात चमकण्यास सांगत नाहीत, पण शांततेत उजळायला शिकवतात. तू जेव्हा अपयशी होताना दिसतेस, त्यावेळी मार्ग स्पष्ट होतो. जेव्हा मन हलकं होतं, त्यावेळी समाधान येतं. जेव्हा संकट आलेलं असतं, त्यावेळी मदत अचानक मिळते. या सगळ्या क्षणांचा अनुभव तुला त्यांची उपस्थिती दाखवतो. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तुझा आत्मविश्वास ढासळतो, तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी ते तुला उठवतात, तू गप्प राहिलीस तरी ते ऐकतात, तू त्रासलेली असतेस तरी ते समजून घेतात. आज जर थोडीही शांतता मिळाली असेल तर हा संदेश लाईक करा आणि जर मनात दृढ विश्वास निर्माण झाला असेल तर कॉमेंट करा, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा, प्रत्येक वेदना, प्रत्येक अपमान, प्रत्येक संकट हे सगळं नष्ट होत नाही, ते तुझ्या सामर्थ्यात मिसळत जाते. आज जर तुझ्या डोळ्यात शांतता आहे तर ती सहज मिळालेली नाही, ती संयम, सहनशीलता आणि श्रद्धेच्या अनुभवातून तयार झाली आहे. त्यामुळे तू कमी बोलतेस पण जास्त प्रभाव टाकतेस. आज तुझ्या आयुष्यात जे प्रश्न आहेत ते उद्याच्या उत्तरांसाठी आहेत. आज जे वाटतं अशक्य ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. त्यामुळे घाबरू नकोस, अधीर होऊ नकोस. फक्त नाव घे, श्वास घे आणि पुढचं पाऊल टाका.
स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या न बोललेल्या वेदनांमध्ये आहेत, तुझ्या प्रत्येक शांत क्षणात आहेत. आजही, उद्याही आणि कायमच तू चालत राहा, विश्वास ठेव. तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या पाठीशी आहेत. तुझ्या श्रद्धेसाठी, तुझ्या विश्वासासाठी, तुझ्या भक्तीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, हा संदेश लाईक करा आणि कॉमेंट करा. देव माझा सांगाती, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात फक्त नाव नाहीत, एक प्रतिमा नाहीत, ते तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या प्रत्येक विचारात आहेत आणि तुझ्या प्रत्येक भावनेत आहेत. तू सकाळी डोळे उघडतेस तेव्हा दिसणारा प्रकाश, मनातली आशा, दैनंदिन धावपळ, जीवनाच्या प्रत्येक आव्हानाची जाणीव, हे सर्व स्वामींच्या कृपेने हलके होतात. तू जेव्हा थकलेली असतेस, रडतेस, गप्प राहतेस किंवा कोणालाही काही सांगत नाहीस, त्या क्षणीही स्वामी तुझ्या प्रत्येक भावना जाणून घेतात, प्रत्येक वेदना अनुभवतात आणि तुला पुढे चालण्यासाठी बळ देतात. तुझ्या प्रत्येक अश्रूला, प्रत्येक हसण्यामागच्या संघर्षाला, प्रत्येक संयमाला स्वामींनी लक्ष दिलं आहे. तू अनेक वेळा विचार करतेस, माझ्या आयुष्यात इतके संकट का? पण तुला समजतं की हे सर्व फक्त तुला मजबूत करण्यासाठी आहेत. प्रत्येक अडचण, प्रत्येक अपयश, प्रत्येक तुटलेलं नातं, प्रत्येक दुःख, हे फक्त तुझ्या अंतर्मनाला तयार करण्यासाठी आहे. जेव्हा लोक तुला समजत नाहीत, तुझा विश्वास तुटतो, नाते तुटतात, स्वामींचा हात तुला आधार देतो. मनात एकदा म्हण, देव माझा सांगाती आहे, आणि हा भाव व्यक्त करायचा असेल तर कॉमेंट करा, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात. ते तुला गोंगाटात चमकण्यास सांगत नाहीत, पण शांततेत उजळायला शिकवतात. तू जेव्हा अपयशी होताना दिसतेस, त्यावेळी मार्ग स्पष्ट होतो. जेव्हा मन हलकं होतं, त्यावेळी समाधान येतं. जेव्हा संकट आलेलं असतं, त्यावेळी मदत अचानक मिळते. या सगळ्या क्षणांचा अनुभव तुला त्यांची उपस्थिती दाखवतो. स्वामी समर्थ तुझ्या जीवनात इतक्या शांतपणे चालतात की तुला कधीच वाटत नाही की कुणी तुझ्या आयुष्यात मोठा हस्तक्षेप करत आहे. पण त्यांच्या प्रत्येक पावलामागे तुझ्यासाठी एक मार्ग मोकळा होत असतो, प्रत्येक श्वासामागे एक बळ निर्माण होत असतं, प्रत्येक अश्रूच्या पाठीमागे मार्गदर्शन असतं. तू जेव्हा स्वतःला एकटी वाटतेस, जग तुझ्या विरोधात उभं आहे असं वाटतं, तेव्हा स्वामींचा हात तुझ्या पाठीशी आहे. तू गप्प राहिलीस तरी ते ऐकतात, तू रडलीस तरी ते समजतात, तू थकलीस तरी ते तुला उभं करतात. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकट, प्रत्येक अपयश, प्रत्येक तुटलेलं नातं, प्रत्येक वेदना, हे सगळं फक्त तुझ्या सामर्थ्यासाठी आहे. तू जेव्हा स्वतःला कमी लेखतेस, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुला उभं राहायला शिकवतात. आज जर तुला वाटतं की सगळं संपलं, तर लक्षात ठेव की ही संधी आहे, ही परीक्षा आहे, आणि स्वामी तुला अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी हीच वेळ आहे. तू जेव्हा रडतेस, तेव्हा त्या अश्रूंमध्ये तुझं सर्व दुःख मिसळलेलं असतं, पण स्वामींनी ते पाहिलं आहे. प्रत्येक वेदना त्यांनी तुझ्या सामर्थ्यात बदलली आहे. तू जेव्हा हसतेस, तेव्हा ते हसण्यामागची संघर्षाची जाणीव देखील पाहतात, आणि त्या संघर्षातून तुझ्या आत्म्याला घडवतात. त्यामुळे आज जर तुला काहीतरी हलके वाटत असेल, तर त्यामागे स्वामींची कृपा आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक अडथळा, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक वेदना, हे सगळं तुझ्या आत्म्याला तयार करत आहे. जेव्हा तुला वाटतं की आता काहीच शक्य नाही, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुला चालायला शिकवतात, उभं राहायला शिकवतात, आणि प्रत्येक वेळी पुढे जायला प्रोत्साहित करतात. आज जर तुला विश्वासाची जाणीव झाली असेल, तर हा संदेश लाईक करा, आणि जर मनात श्रद्धा घट झाली असेल, तर कॉमेंट करा, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात, संयम देतात, सहनशीलता देतात. जेव्हा तू स्वतःवर विश्वास गमावतेस, तेव्हा त्यांनी तुला पुन्हा उभं राहण्याची ताकद दिली आहे.
तू पडलीस तरी त्यांनी तुला उठवलं, तू थांबलीस तरी त्यांनी वाट दाखवली, तू गप्प राहिलीस तरी त्यांनी ऐकून घेतलं. तुझ्या प्रत्येक क्षणामागे स्वामी समर्थ आहेत. आज जे काही अडचणी वाटतात ते उद्या तुझ्या सामर्थ्यासाठी मार्ग मोकळा करतील. आज जे वाटतं अशक्य ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. त्यामुळे घाबरू नकोस, अधीर होऊ नकोस. फक्त नाव घे, श्वास घे आणि पुढचं पाऊल टाका. तुझ्या श्रद्धेसाठी, तुझ्या विश्वासासाठी, तुझ्या भक्तीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, हा संदेश लाईक करा आणि कॉमेंट करा. देव माझा सांगाती, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या न बोललेल्या वेदनांमध्ये आहेत, तुझ्या प्रत्येक शांत क्षणात आहेत. आजही, उद्याही आणि कायमच. तू चालत राहा, विश्वास ठेव. तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या पाठीशी आहेत. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात इतक्या शांततेने चालतात की तू त्यांची उपस्थिती जाणवत नाही, पण त्यांच्या प्रत्येक पावलामागे तुझ्यासाठी मार्ग मोकळा होत असतो. प्रत्येक श्वासामागे एक बळ निर्माण होत असतं, प्रत्येक अश्रूच्या पाठीमागे मार्गदर्शन असतं, प्रत्येक दुःखामागे शिक्षण असतं. तू जेव्हा स्वतःला एकटी वाटतेस, जग तुला विरोध करत आहे असं वाटतं, तेव्हा स्वामींचा हात तुझ्या पाठीशी आहे. तू गप्प राहिलीस तरी ते ऐकतात, तू रडलीस तरी ते समजतात, तू थकलीस तरी ते तुला उभं करतात. आज जर तुला वाटतं की तू एकटी आहेस, तर लक्षात ठेव तू कधीच एकटी नव्हतीस. तुझ्या प्रत्येक अश्रूला, प्रत्येक हसण्यामागच्या संघर्षाला, प्रत्येक संयमाला स्वामींनी लक्ष दिलं आहे. तू अनेक वेळा विचार करतेस, माझ्या आयुष्यात इतके संकट का? पण हे सर्व फक्त तुला मजबूत करण्यासाठी आहेत. प्रत्येक अडचण, प्रत्येक अपयश, प्रत्येक तुटलेलं नातं, प्रत्येक दुःख हे फक्त तुझ्या अंतर्मनाला तयार करण्यासाठी आहे. लोक तुला समजत नाहीत, नाते तुटतात, विश्वास घडत नाही, पण स्वामींचा हात तुला आधार देतो. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात. ते तुला गोंगाटात चमकण्यास सांगत नाहीत, पण शांततेत उजळायला शिकवतात. तू जेव्हा अपयशी होताना दिसतेस, त्यावेळी मार्ग स्पष्ट होतो. जेव्हा मन हलकं होतं, त्यावेळी समाधान येतं. जेव्हा संकट आलेलं असतं, त्यावेळी मदत अचानक मिळते. या सगळ्या क्षणांचा अनुभव तुला त्यांची उपस्थिती दाखवतो. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तुझा आत्मविश्वास ढासळतो, तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी ते तुला उठवतात, तू थांबलीस तरी ते वाट दाखवतात, तू गप्प राहिलीस तरी त्यांनी ऐकून घेतलं. तुझ्या प्रत्येक क्षणामागे स्वामी समर्थ आहेत. आज जे काही अडचणी वाटतात ते उद्या तुझ्या सामर्थ्यासाठी मार्ग मोकळा करतील. आज जे वाटतं अशक्य ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. घाबरू नकोस, अधीर होऊ नकोस. फक्त नाव घे, श्वास घे आणि पुढचं पाऊल टाका. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या न बोललेल्या वेदनांमध्ये आहेत, तुझ्या प्रत्येक शांत क्षणात आहेत. आजही, उद्याही आणि कायमच. तू चालत राहा, विश्वास ठेव. तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या पाठीशी आहेत. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात इतक्या गहनतेने उपस्थित आहेत की कधीही दिसत नाही, पण त्यांच्या प्रत्येक पावलामागे तुझ्यासाठी मार्ग मोकळा होत असतो. प्रत्येक श्वासामागे ताकद निर्माण होत असते, प्रत्येक अश्रूच्या पाठीमागे मार्गदर्शन असतं, प्रत्येक दुःखामागे शिक्षण आहे. तू जेव्हा स्वतःला एकटी वाटतेस, जग तुझ्या विरोधात उभं आहे असं वाटतं, तेव्हा स्वामींचा हात तुझ्या पाठीशी आहे. तू गप्प राहिलीस तरी ते ऐकतात, तू रडलीस तरी ते समजतात, तू थकलीस तरी ते तुला उभं करतात. आज जर तुला वाटतं की तू एकटी आहेस, लक्षात ठेव तू कधीच एकटी नव्हतीस.
तुझ्या प्रत्येक अश्रूला, प्रत्येक हसण्यामागच्या संघर्षाला, प्रत्येक संयमाला स्वामींनी लक्ष दिलं आहे. तू अनेक वेळा विचार करतेस, माझ्या आयुष्यात इतके संकट का? पण हे सर्व फक्त तुला मजबूत करण्यासाठी आहेत. प्रत्येक अडचण, प्रत्येक अपयश, प्रत्येक तुटलेलं नातं, प्रत्येक वेदना, हे फक्त तुझ्या अंतर्मनाला घडवण्यासाठी आहे. लोक तुला समजत नाहीत, नाते तुटतात, विश्वास घडत नाही, पण स्वामींचा हात तुला आधार देतो. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात. ते तुला गोंगाटात चमकण्यास सांगत नाहीत, पण शांततेत उजळायला शिकवतात. तू जेव्हा अपयशी होताना दिसतेस, त्यावेळी मार्ग स्पष्ट होतो. जेव्हा मन हलकं होतं, त्यावेळी समाधान येतं. जेव्हा संकट आलेलं असतं, त्यावेळी मदत अचानक मिळते. या सगळ्या क्षणांचा अनुभव तुला त्यांची उपस्थिती दाखवतो. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तुझा आत्मविश्वास ढासळतो, तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी ते तुला उठवतात, तू थांबलीस तरी ते वाट दाखवतात, तू गप्प राहिलीस तरी त्यांनी ऐकून घेतलं. तुझ्या प्रत्येक क्षणामागे स्वामी समर्थ आहेत. आज जे काही अडचणी वाटतात, ते उद्या तुझ्या सामर्थ्यासाठी मार्ग मोकळा करतील. आज जे वाटतं अशक्य, ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. घाबरू नकोस, अधीर होऊ नकोस. फक्त नाव घे, श्वास घे आणि पुढचं पाऊल टाका. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या न बोललेल्या वेदनांमध्ये आहेत, तुझ्या प्रत्येक शांत क्षणात आहेत. आजही, उद्याही आणि कायमच. तू चालत राहा, विश्वास ठेव. तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या पाठीशी आहेत. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात फक्त एक नाव नाहीत, एक प्रतिमा नाहीत, ते तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या प्रत्येक विचारात आहेत आणि तुझ्या प्रत्येक भावनेत आहेत. तू सकाळी डोळे उघडतेस तेव्हा दिसणारा प्रकाश, मनातली आशा, दैनंदिन धावपळ, जीवनाच्या प्रत्येक आव्हानाची जाणीव, हे सर्व स्वामींच्या कृपेने हलके होतात. तू जेव्हा थकलेली असतेस, रडतेस, गप्प राहतेस किंवा कोणालाही काही सांगत नाहीस, त्या क्षणीही स्वामी तुझ्या प्रत्येक भावना जाणून घेतात, प्रत्येक वेदना अनुभवतात आणि तुला पुढे चालण्यासाठी बळ देतात. तुझ्या प्रत्येक अश्रूला, प्रत्येक हसण्यामागच्या संघर्षाला, प्रत्येक संयमाला स्वामींनी लक्ष दिलं आहे. तू अनेक वेळा विचार करतेस, माझ्या आयुष्यात इतके संकट का? पण हे सर्व फक्त तुला मजबूत करण्यासाठी आहेत. प्रत्येक अडचण, प्रत्येक अपयश, प्रत्येक तुटलेलं नातं, प्रत्येक दुःख, हे फक्त तुझ्या अंतर्मनाला तयार करण्यासाठी आहे. लोक तुला समजत नाहीत, नाते तुटतात, विश्वास घडत नाही, पण स्वामींचा हात तुला आधार देतो. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात. ते तुला गोंगाटात चमकण्यास सांगत नाहीत, पण शांततेत उजळायला शिकवतात. तू जेव्हा अपयशी होताना दिसतेस, त्यावेळी मार्ग स्पष्ट होतो. जेव्हा मन हलकं होतं, त्यावेळी समाधान येतं. जेव्हा संकट आलेलं असतं, त्यावेळी मदत अचानक मिळते. या सगळ्या क्षणांचा अनुभव तुला त्यांची उपस्थिती दाखवतो. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तुझा आत्मविश्वास ढासळतो, तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी ते तुला उठवतात, तू थांबलीस तरी ते वाट दाखवतात, तू गप्प राहिलीस तरी त्यांनी ऐकून घेतलं. तुझ्या प्रत्येक क्षणामागे स्वामी समर्थ आहेत. आज जे काही अडचणी वाटतात, ते उद्या तुझ्या सामर्थ्यासाठी मार्ग मोकळा करतील. आज जे वाटतं अशक्य, ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. घाबरू नकोस, अधीर होऊ नकोस. फक्त नाव घे, श्वास घे आणि पुढचं पाऊल टाका. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या न बोललेल्या वेदनांमध्ये आहेत, तुझ्या प्रत्येक शांत क्षणात आहेत. आजही, उद्याही आणि कायमच.
तू चालत राहा, विश्वास ठेव. तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या पाठीशी आहेत. तुझ्या श्रद्धेसाठी, तुझ्या विश्वासासाठी, तुझ्या भक्तीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, हा संदेश लाईक करा आणि कॉमेंट करा. देव माझा सांगाती, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात. ते तुला शिकवतात की प्रत्येक वेदना, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अपयश हे फक्त तुझ्या आत्म्याला घडवण्यासाठी आहे. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुला उभं राहायला शिकवतात. आज जर तुला वाटतं की सगळं संपलं, तर लक्षात ठेव की ही संधी आहे, ही परीक्षा आहे आणि स्वामी तुझा आत्मा घडवण्यासाठी हीच वेळ आहे. तू जेव्हा रडतेस, तेव्हा त्या अश्रूंमध्ये तुझं सर्व दुःख मिसळलेलं असतं, पण स्वामींनी ते पाहिलं आहे. प्रत्येक वेदना त्यांनी तुझ्या सामर्थ्यात बदलली आहे. तू जेव्हा हसतेस, तेव्हा ते हसण्यामागची संघर्षाची जाणीव देखील पाहतात आणि त्या संघर्षातून तुझ्या आत्म्याला घडवतात. त्यामुळे आज जर तुला काहीतरी हलके वाटत असेल, तर त्यामागे स्वामींची कृपा आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक अडथळा, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक वेदना हे सगळं तुझ्या आत्म्याला तयार करत आहे. जेव्हा तुला वाटतं की आता काहीच शक्य नाही, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुला चालायला शिकवतात, उभं राहायला शिकवतात आणि प्रत्येक वेळी पुढे जायला प्रोत्साहित करतात. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात इतक्या खोलवर आहेत की कधीही दिसत नाहीत, पण त्यांच्या उपस्थितीची ऊर्जा प्रत्येक श्वासात आहे, प्रत्येक पावलावर आहे, प्रत्येक विचारात आहे, प्रत्येक भावनेत आहे. तू जेव्हा सकाळी डोळे उघडतेस, तेव्हा जीवनातील पहिला प्रकाश, तुझ्या मनातील पहिली आशा, दैनंदिन धावपळ, जटिल समस्या आणि प्रत्येक आव्हान, या सर्वात स्वामींचा हात आहे, स्वामींची कृपा आहे. तू जेव्हा थकलेली असतेस, रडतेस, गप्प राहतेस किंवा स्वतःला कुणालाच न समजणारी वाटतेस, तेव्हा स्वामी तुझ्या प्रत्येक भावना समजून घेतात, प्रत्येक वेदना अनुभवतात आणि तुला पुढे चालण्यासाठी बळ देतात. तू गप्प राहिलीस, पण त्यांनी तुझ्या अंतरंगात ऐकून घेतलं. तू रडलीस, पण त्यांनी प्रत्येक अश्रूला सामर्थ्यात रूपांतरित केलं. तू थकलीस, पण त्यांनी तुला उभं राहण्यासाठी आणि मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रेरित केलं. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक वेदना, प्रत्येक अपयश, प्रत्येक तुटलेलं नातं, प्रत्येक अपूर्ण इच्छा हे सर्व फक्त तुझ्या आत्म्याला घडवण्यासाठी आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी लेखतेस, जेव्हा विश्वास कमी पडतो, जेव्हा जीवन अशक्य वाटतं, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुला उभं राहायला शिकवतात, प्रत्येक अडथळ्यापुढे मार्ग दाखवतात. आज जर तुला वाटतं की सगळं संपलं, तर समज की ही फक्त परीक्षा आहे, ही फक्त संधी आहे आणि ही संधी तुला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात, संयम देतात, सहनशीलता देतात. तू जेव्हा रडतेस, प्रत्येक अश्रूमध्ये तुझं सर्व दुःख मिसळलेलं असतं, परंतु स्वामींनी ते पाहिलं आहे आणि प्रत्येक वेदना त्यांनी तुझ्या सामर्थ्यात रूपांतरित केली आहे. तू जेव्हा हसतेस, तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात आणि त्या संघर्षातून तुझ्या आत्म्याला घडवतात. त्यामुळे आज जर तुला हलके वाटत असेल, तर त्यामागे स्वामींची कृपा आहे, त्यांची उपस्थिती आहे. तुझ्या प्रत्येक क्षणामागे स्वामी समर्थ आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी उठवतात, तू गप्प राहिलीस तरी ऐकून घेतात, तू त्रासलेली असतेस तरी मार्ग दाखवतात. आज जे संकट वाटतं, ते उद्या तुझ्या सामर्थ्यासाठी मार्ग मोकळा करतील. आज जे अशक्य वाटतं, ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. फक्त लक्षात ठेव, तू जेव्हा नाव घेतोस, स्वामी आई, मी तुझं बाळ आहे, तेव्हा संपूर्ण विश्व तुझ्या पाठीशी उभं राहतं, संपूर्ण आकाश तुझ्यावर प्रेम करतं, प्रत्येक पाऊल तुला सुरक्षित करतं.
तू चालत राहा, विश्वास ठेव, कोणताही अडथळा तुला थांबवू शकत नाही. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या प्रत्येक अंतरंगात आहेत, तुझ्या प्रत्येक शांत क्षणात आहेत. आज, उद्या आणि कायमच तू एकटी नाहीस. तू जेव्हा त्रस्त होतेस तेव्हा स्वामी तुझ्यासाठी उभे राहतात. तू जेव्हा संघर्ष करतेस तेव्हा स्वामी तुझा मार्ग दाखवतात. तू जेव्हा हसतेस तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात. तू जेव्हा थकलीस तेव्हा ते तुला पुढे चालायला बळ देतात. तुझ्या श्रद्धेसाठी, तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या विश्वासासाठी चॅनल सबस्क्राईब करा, हा संदेश लाईक करा आणि कॉमेंट करा. देव माझा सांगाती, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात फक्त नाव नाहीत, प्रतिमा नाहीत, ते तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या प्रत्येक विचारात आहेत, तुझ्या प्रत्येक भावना आणि संघर्षामध्ये आहेत. तू सकाळी उघडलेले डोळे, जीवनातील पहिली श्वास, तुझ्या मनातील पहिली आशा, दैनंदिन धावपळ, जटिल समस्या आणि प्रत्येक आव्हान, या सर्वात स्वामींचा हात आहे, स्वामींची कृपा आहे. तू जेव्हा थकलेली असतेस, रडतेस, गप्प राहतेस किंवा स्वतःला कुणालाच न समजणारी वाटतेस, तेव्हा स्वामी तुझ्या प्रत्येक भावना समजून घेतात, प्रत्येक वेदना अनुभवतात आणि तुला पुढे चालण्यासाठी बळ देतात. तू गप्प राहिलीस पण त्यांनी तुझ्या अंतरंगात ऐकून घेतलं. तू रडलीस पण त्यांनी प्रत्येक अश्रूला सामर्थ्यात रूपांतरित केलं. तू थकलीस पण त्यांनी तुला उभं राहण्यासाठी आणि मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रेरित केलं. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक वेदना, प्रत्येक अपयश, प्रत्येक तुटलेलं नातं, प्रत्येक अपूर्ण इच्छा, हे सर्व फक्त तुझ्या आत्म्याला घडवण्यासाठी आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी लेखतेस, जेव्हा विश्वास कमी पडतो, जेव्हा जीवन अशक्य वाटतं, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुला उभं राहायला शिकवतात, प्रत्येक अडथळ्यापुढे मार्ग दाखवतात. आज जर तुला वाटतं की सगळं संपलं, तर समज की ही फक्त परीक्षा आहे, ही फक्त संधी आहे आणि ही संधी तुला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात, संयम देतात, सहनशीलता देतात. तू जेव्हा रडतेस, प्रत्येक अश्रूमध्ये तुझं सर्व दुःख मिसळलेलं असतं, परंतु स्वामींनी ते पाहिलं आहे आणि प्रत्येक वेदना त्यांनी तुझ्या सामर्थ्यात रूपांतरित केली आहे. तू जेव्हा हसतेस तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात आणि त्या संघर्षातून तुझ्या आत्म्याला घडवतात. त्यामुळे आज जर तुला हलके वाटत असेल, तर त्यामागे स्वामींची कृपा आहे, त्यांची उपस्थिती आहे. तुझ्या प्रत्येक क्षणामागे स्वामी समर्थ आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी उठवतात, तू गप्प राहिलीस तरी ऐकून घेतात, तू त्रासलेली असतेस तरी मार्ग दाखवतात. आज जे संकट वाटतं ते उद्या तुझ्या सामर्थ्यासाठी मार्ग मोकळा करतील. आज जे अशक्य वाटतं ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. फक्त लक्षात ठेव, तू जेव्हा नाव घेतोस, स्वामी आई, मी तुझं बाळ आहे, तेव्हा संपूर्ण विश्व तुझ्या पाठीशी उभं राहतं, संपूर्ण आकाश तुझ्यावर प्रेम करतं, प्रत्येक पाऊल तुला सुरक्षित करतं. तू चालत राहा, विश्वास ठेव, कोणताही अडथळा तुला थांबवू शकत नाही. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या प्रत्येक अंतरंगात आहेत, तुझ्या प्रत्येक शांत क्षणात आहेत. आज, उद्या आणि कायमच तू एकटी नाहीस. तू जेव्हा त्रस्त होतेस तेव्हा स्वामी तुझ्यासाठी उभे राहतात. तू जेव्हा संघर्ष करतेस तेव्हा स्वामी तुझा मार्ग दाखवतात. तू जेव्हा हसतेस तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात. तू जेव्हा थकलीस तेव्हा ते तुला पुढे चालायला बळ देतात. तुझ्या श्रद्धेसाठी, तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या विश्वासासाठी चॅनल सबस्क्राईब करा, हा संदेश लाईक करा आणि कॉमेंट करा. देव माझा सांगाती, स्वामी आई मी तुझं बाळ आहे.
स्वामी समर्थ तुझ्या जीवनात इतक्या शांततेने, इतक्या गहनतेने आहेत की त्यांच्या उपस्थितीची जाणीव तुला सतत होते. प्रत्येक श्वासामागे त्यांच्या कृपेचा प्रकाश आहे, प्रत्येक पावलावर त्यांचा मार्गदर्शन आहे, प्रत्येक अश्रूच्या पाठीमागे त्यांचा बळ आहे, प्रत्येक संघर्षामागे त्यांचा अनुभव आहे. तू जेव्हा स्वतःला कमजोर, थकलेली किंवा एकटी वाटतेस, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत, प्रत्येक पावलावर, प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारामध्ये आणि प्रत्येक अंतरंगामध्ये. तू जेव्हा रडतेस, प्रत्येक अश्रूची जाणीव त्यांनी अनुभवली आहे. तू जेव्हा हसतेस, प्रत्येक हसण्यामागचा संघर्ष त्यांनी पाहिला आहे. तू जेव्हा गप्प राहिलीस, त्यांनी तुझ्या अंतरंगात ऐकून घेतलं आहे. तू जेव्हा थकलीस, त्यांनी तुला उभं राहायला बळ दिलं आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक वेदना, प्रत्येक आनंद, हे सगळे स्वामींच्या उपस्थितीने भरलेले आहेत. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अपयश, प्रत्येक वेदना, हे फक्त तुझ्या आत्म्याला घडवण्यासाठी आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, जेव्हा विश्वास कमी पडतो, जेव्हा जीवन कठीण वाटतं, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुला उभं राहायला शिकवतात, प्रत्येक अडथळ्यापुढे मार्ग दाखवतात. आज जर तुला वाटतं की सगळं संपलं, तर समज की ही फक्त परीक्षा आहे, ही संधी आहे, आणि ही संधी तुला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात, संयम देतात, सहनशीलता देतात. तू जेव्हा रडतेस, प्रत्येक अश्रूमध्ये तुझं सर्व दुःख मिसळलेलं असतं, पण स्वामींनी ते पाहिलं आहे आणि प्रत्येक वेदना त्यांनी तुझ्या सामर्थ्यात रूपांतरित केली आहे. तू जेव्हा हसतेस, तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात आणि त्या संघर्षातून तुझ्या आत्म्याला घडवतात. तुझ्या प्रत्येक क्षणामागे स्वामी समर्थ आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी उठवतात, तू गप्प राहिलीस तरी ऐकून घेतात, तू त्रासलेली असतेस तरी मार्ग दाखवतात. आज जे संकट वाटतं, ते उद्या तुझ्या सामर्थ्यासाठी मार्ग मोकळा करतील. आज जे अशक्य वाटतं, ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत, तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. तुझ्या श्रद्धेसाठी, तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या विश्वासासाठी चॅनल सबस्क्राईब करा, हा संदेश लाईक करा आणि कॉमेंट करा. देव माझा सांगाती, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात इतक्या खोलवर आहेत की त्यांच्या उपस्थितीची जाणीव तुला सतत होते. प्रत्येक श्वासामागे त्यांच्या कृपेचा प्रकाश आहे, प्रत्येक पावलावर मार्गदर्शन आहे, प्रत्येक अश्रूच्या पाठीमागे बळ आहे, प्रत्येक वेदनेच्या पलीकडे शिक्षण आहे. तू जेव्हा स्वतःला कमजोर, थकलेली किंवा एकटी वाटतेस, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत, प्रत्येक पावलावर, प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारामध्ये, प्रत्येक अंतरंगामध्ये. तू जेव्हा रडतेस, प्रत्येक अश्रूची जाणीव त्यांनी अनुभवली आहे. तू जेव्हा हसतेस, प्रत्येक हसण्यामागचा संघर्ष त्यांनी पाहिला आहे. तू जेव्हा गप्प राहिलीस, त्यांनी तुझ्या अंतरंगात ऐकून घेतलं आहे. तू जेव्हा थकलीस, त्यांनी तुला उभं राहायला बळ दिलं आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक वेदना, प्रत्येक आनंद, हे सगळे स्वामींच्या उपस्थितीने भरलेले आहेत. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अपयश, प्रत्येक वेदना, हे फक्त तुझ्या आत्म्याला घडवण्यासाठी आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस, तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुला उभं राहायला शिकवतात, प्रत्येक अडथळ्यापुढे मार्ग दाखवतात. आज जर तुला वाटतं की सगळं संपलं, तर समज की ही फक्त परीक्षा आहे, ही संधी आहे, आणि ही संधी तुला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात, संयम देतात, सहनशीलता देतात. तू जेव्हा रडतेस, प्रत्येक अश्रूमध्ये तुझं सर्व दुःख मिसळलेलं असतं, पण स्वामींनी ते पाहिलं आहे आणि प्रत्येक वेदना त्यांनी तुझ्या सामर्थ्यात रूपांतरित केली आहे.
तू जेव्हा हसतेस तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात आणि त्या संघर्षातून तुझ्या आत्म्याला घडवतात. तुझ्या प्रत्येक क्षणामागे स्वामी समर्थ आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी उठवतात, तू गप्प राहिलीस तरी ऐकून घेतात, तू त्रासलेली असतेस तरी मार्ग दाखवतात. आज जे संकट वाटतं ते उद्या तुझ्या सामर्थ्यासाठी मार्ग मोकळा करतील. आज जे अशक्य वाटतं ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत, तुझ्या न बोललेल्या वेदनांमध्ये आहेत, तुझ्या प्रत्येक शांत क्षणात आहेत. आजही, उद्याही आणि कायमच. तू चालत राहा, विश्वास ठेव. तू एकटी नाहीस. तू जेव्हा त्रस्त होतेस तेव्हा स्वामी तुझ्यासाठी उभे राहतात. तू जेव्हा संघर्ष करतेस तेव्हा स्वामी तुझा मार्ग दाखवतात. तू जेव्हा हसतेस तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात. तू जेव्हा थकलीस तेव्हा ते तुला पुढे चालायला बळ देतात. तुझ्या श्रद्धेसाठी, तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या विश्वासासाठी चॅनल सबस्क्राईब करा, हा संदेश लाईक करा आणि कॉमेंट करा. देव माझा सांगाती, स्वामी आई मी तुझं बाळ आहे. स्वामी समर्थ तुझ्या जीवनात इतक्या गहनतेने उपस्थित आहेत की कधीही दिसत नाही, पण त्यांच्या प्रत्येक पावलामागे तुझ्यासाठी मार्ग मोकळा होत असतो. प्रत्येक श्वासामागे त्यांचा प्रकाश आहे, प्रत्येक पावलावर त्यांचा मार्गदर्शन आहे, प्रत्येक अश्रूच्या पाठीमागे त्यांचा बळ आहे, प्रत्येक वेदनेच्या पलीकडे त्यांचा अनुभव आहे. तू जेव्हा स्वतःला कमजोर, थकलेली किंवा एकटी वाटतेस तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. प्रत्येक पावलावर, प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारामध्ये, प्रत्येक अंतरंगामध्ये. तू जेव्हा रडतेस प्रत्येक अश्रूची जाणीव त्यांनी अनुभवली आहे. तू जेव्हा हसतेस प्रत्येक हसण्यामागचा संघर्ष त्यांनी पाहिला आहे. तू जेव्हा गप्प राहिलीस त्यांनी तुझ्या अंतरंगात ऐकून घेतलं आहे. तू जेव्हा थकलीस त्यांनी तुला उभं राहायला बळ दिलं आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक वेदना, प्रत्येक आनंद हे सगळे स्वामींच्या उपस्थितीने भरलेले आहेत. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अपयश, प्रत्येक वेदना हे फक्त तुझ्या आत्म्याला घडवण्यासाठी आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस तेव्हा लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यावर विश्वास ठेवतात, तुला उभं राहायला शिकवतात, प्रत्येक अडथळ्यापुढे मार्ग दाखवतात. आज जर तुला वाटतं की सगळं संपलं, तर समज की ही फक्त परीक्षा आहे, ही संधी आहे आणि ही संधी तुला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ फक्त सोपं आयुष्य देत नाहीत, ते तुला सामर्थ्य देतात, संयम देतात, सहनशीलता देतात. तू जेव्हा रडतेस प्रत्येक अश्रूमध्ये तुझं सर्व दुःख मिसळलेलं असतं, पण स्वामींनी ते पाहिलं आहे आणि प्रत्येक वेदना त्यांनी तुझ्या सामर्थ्यात रूपांतरित केली आहे. तू जेव्हा हसतेस तेव्हा ते हसण्यामागचा संघर्ष पाहतात आणि त्या संघर्षातून तुझ्या आत्म्याला घडवतात. तुझ्या प्रत्येक क्षणामागे स्वामी समर्थ आहेत. तू जेव्हा स्वतःला कमी समजतेस तेव्हा स्वामी तुला उभं राहायला शिकवतात. तू पडलीस तरी उठवतात, तू गप्प राहिलीस तरी ऐकून घेतात, तू त्रासलेली असतेस तरी मार्ग दाखवतात. आज जे संकट वाटतं ते उद्या तुझ्या सामर्थ्यासाठी मार्ग मोकळा करतील. आज जे अशक्य वाटतं ते उद्या शक्य होईल. आज जे लोक तुझ्या वेदनेला किंमत देत नाहीत तेच लोक उद्या तुझ्या संयमाचं आणि शक्तीचं कारण विचारतील. तुझ्या श्रद्धेसाठी, तुझ्या भक्तीसाठी, तुझ्या विश्वासासाठी चॅनल सबस्क्राईब करा, हा संदेश लाईक करा आणि कॉमेंट करा. देव माझा सांगाती, स्वामी आई मी तुझं बाळ आहे.